हाय नमस्कार, वेलकम टू माय चॅनल जान्हवी तळेले. आय एम अ न्यू वर्किंग मॉम, एक छोटीशी लेखक आणि कवयित्री. इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे माझ्या आयुष्यातले छोटे छोटे गोड आंबट क्षण, छोट्या आणि सोप्या क्विक रेसिपीज, ऑर्गनायझिंग टिप्स आणि अजून बरंच काही. सो माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा. सकाळची मीटिंग संपवून सुरू झाली एका आईची ड्युटी. आमचे खाताना इतके नाटकं असतात ना, टी व्ही तर लावतोच पण तरी सगळीकडे फिरायचं असतं आणि असेच नाटकं सुरू राहतात आमचे कंटिन्यू. त्याच्यानंतर मी घेतलं जेवायला. आज होतं मस्तपैकी पावभाजी, पोळी, रात्रीचं होतं सँडविच आणि गोड शिरा. ॲक्च्युली मला जेवण करताना मोबाईल बघायची खूप सवय लागली. आय नो इट्स अ बॅड हॅबिट, बट काय करू, मला त्याच्याशिवाय जेवणच जात नाही. आणि ॲक्च्युली मला असं वाटतं की आपण जबरदस्ती खाल्ल्यापेक्षा मोबाईल बघताना मला आनंद होतो. सो त्या आनंदाने खाल्लं तर कदाचित त्या अन्नाचा माझ्या शरीराला जास्त चांगला उपयोग होईल. त्याच्यानंतर मी परत बसले जॉबला. थोडंसं जे काय काम होतं ते आवरलं आणि आमच्याकडे कंटिन्यू पाऊस सुरू आहे. 3 दिवस झाले. सो आजसुद्धा कंटिन्यू पाऊस सुरू होता. बघू शकता सगळीकडे छान हिरवळ आहे. त्याच्यानंतर परत थोडा वेळ टाईमपास करून मी आले. परत थोडंसं काम होतं, थोडंसं काम केलं आणि ज्या काही नोट्स काढायच्या होत्या त्या नोट्स घेतल्या. आणि ॲक्च्युली मी काम करत असताना बाळाला सांभाळायची जबाबदारी असते आजी आजोबांची. सो ऑल थँक्स टू देम. नाहीतरी ती आल्यावर कसं काम करते हे मी तुम्हाला दाखवेलच पुढे. एक मीटिंग होती ती संपवली आणि थोडा वेळ आराम केला. एक छोटंसं काम करून परत बसले तितक्यात उठलं आमचं बाळ आणि मी थोडं लॅपटॉपच्या बाजूला होताच त्याचा ताबा घेते माझी छकुली. आणि तिला सुरू जे ऑन लॅपटॉप असतं तेच हवं असतं. He wants the permission to be added to particular user. Second parent category, okay. Select value, select record. परत मीटिंग नंतर छकुलीची ड्युटी होती माझ्याकडे. सो ती काढत होती तिचा खेळण्यांचा सगळा खजिना आणि मस्त खेळत होती. थोडा वेळ खेळल्यानंतर मग तिला यायला लागली झोप. सो काम करता करता गाणं म्हणता म्हणता तिला कसं तरी झोपवलं. ती थोडा वेळ 5 मिनटं झोपली आणि लगेच उठली. संध्याकाळी साइन ऑफ केल्यानंतर थोडा वेळ टी व्ही बघितला. या आजच्या पहिल्या ब्लॉगची सांगता आपण एका जणाचं कौतुक करून करूया. ॲक्च्युली स्त्रियांवर खूप सगळ्या कविता आहेत, चारोळ्या आहेत, पण मला असं वाटतं आपल्या घरातल्या प्रत्येक कर्त्या माणसाचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ही आजची एक चारोळी. पोरांच्या शिक्षणासाठी झगडतो, बायकोच्या हसण्यात सुख शोधतो. पोरांच्या शिक्षणासाठी झगडतो, बायकोच्या हसण्यात सुख शोधतो. स्वतःचं आयुष्य कसं वाहून नेतो, घरातील माणूस खरंच खूप बळ देतो. कशी वाटली? कमेंट आणि DM करून नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट.